नांदेड़ के लोगों को केवला डैम का पानी दिया जाए, साबिक एमएलए ओम प्रकाश पोकरना का मुतालबा। नांदेड़ साउथ के साबिक एमएलए ओम प्रकाश पोकरना ने आज अपने राब्ता दफ्तर में एक अहम प्रेस कॉन्फ्रेंस का एहतमाम किया, जिसमें केवला डैम के पानी को शहरियान नांदेड़ के लिए मुहैया करने को लेकर अपनी जानिब से की गई कोशिशों की मालूमात दी। पोकरना ने महाराष्ट्र हुकूमत से अपील की है कि केवला डैम में मौजूद पानी नांदेड़ शहर के लोगों को जल्द अज जल्द दिया जाए। इस बारे में उन्होंने वजीर आला, डिप्टी वजीर आला और वाटर रिसोर्स मिनिस्टर को एक दरख्वास्त दी है। ओम प्रकाश पोकरना ने सहाफियों से बात करते हुए बताया कि जब वो नांदेड़ साउथ के एमएलए थे तब 2009 में उन्होंने इस डैम को मंजूरी दिलवाई थी। ये प्रोजेक्ट पिछले साल मुकम्मल हो चुका है और इस साल वाटर डिपार्टमेंट ने इसमें पानी स्टोर किया है। केवला डैम नांदेड़ शहर से सिर्फ चंद किलोमीटर दूर है और अब ये पानी देने के लिए पूरी तरह तैयार है। उन्होंने कहा कि इस डैम से नांदेड़ साउथ के कई इलाकों जैसे वाघाला, सिडको, हड़को, गोपाल चावड़ी, बलीरामपुर, धनेगांव, वाजेगांव और देगलू नाके के करीब के लोग फायदा उठा सकते हैं। ये पानी खेती के लिए और देहात के लोगों को भी दिया जा सकता है। पोकरना ने यह भी कहा कि अगर डैम की ऊंचाई में 1.5 मीटर का इजाफा किया जाए तो इसमें 30% ज्यादा पानी स्टोर किया जा सकता है। ये डैम विष्णुपुरी प्रोजेक्ट के करीब है और उसके साथ ही कैनाल भी जाती है, इसलिए मानसून के दौरान गोदावरी नदी का इजाफी पानी इस डैम में बआसानी भरा जा सकता है। उन्होंने नांदेड़ वाघाला म्यूनसिपल कॉरपोरेशन से अपील की है कि वो इस पानी को नांदेड़ के लोगों को जल्द मुहैया करे ताकि पानी की परेशानी खत्म हो सके। पोकरना ने हुकूमत से जल्द एक्शन लेने की दरख्वास्त की है। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। महापौर असताना नांदेड शहराच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जात असताना आणि गुरुतागद्दीच्या प्रोजेक्टमध्ये नांदेड वॉटर सप्लायला पाणी पुरवठा करणारा एखादा तलाव व्हावा ही इच्छा होती। सुदैवानं 2009 मध्ये मी आमदार झालो आणि 2010 मध्ये चिवळा तलाव हा बाबुळगाव मध्ये आहे, नांदेड मतदारसंघाच्या हद्दीमध्ये आहे आणि म्हणून तिथं एका तलावाची मान्यता करण्याकरता सरकारकडे प्रयत्न केले। 2010 मध्ये आमच्या सुदैवानं नांदेड शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने पूरक असलेला मोठा सिंचन तलाव किवळा तलावाच्या नावानं 2010 मध्ये याला मंजुरी मिळाली आणि मी आमदार असताना त्याचं टेंडर सुद्धा झालं। शेतकऱ्यांचा सर्वांचा विरोध असताना त्यांचे पैसे देणं, टेंडरचे पैसे काढणं याला खूप विलंब झाला। परंतु आज मला आनंद आहे की 2010 मध्ये मिळालेल्या या मंजूर तलावाला 2024 मध्ये तलाव पूर्ण झाल्याचं इरिगेशन खात्याने जाहीर केलं आणि माझी अशी इच्छा आहे की ज्या उद्देशाने ह्या तलावाची निर्मिती झाली तो उद्देश म्हणजे नांदेड वॉटर सप्लाय स्कीमला याचा फायदा झाला पाहिजे। नांदेड शहराचा पूर्ण पाणी पुरवठा यामध्ये त्यांना याचा मदत मिळाली पाहिजे। या तलावाची क्षमता जी आहे ती नांदेड शहराला अर्धा पाणी पुरवठा पुरेल एवढी मोठी क्षमता या तलावामध्ये आहे आणि म्हणून येणाऱ्या या सीझन मध्ये या तलावाला कुठलेही कॅचमेंट एरिया नाही, वाहणारं पाणी याच्यात येत नाही, ते इरिगेशनच्या माध्यमातून तलावाच्या विष्णुपुरी तलावावरून जाणाऱ्या कॅनल मधून पंपिंगद्वारे हा तलाव भरून घेण्याची ही योजना आहे। माझी विनंती आहे की 2024 मध्ये या तलावात पूर्ण झाल्याचं पत्रक सरकारने जाहीर केलं। 2025 मध्ये हा तलाव पूर्ण भरला पाहिजे आणि महानगरपालिकेला गेली 2 वर्षापासून प्रयत्न करून यावरून पाणी उचलण्याची क्षमता असलेलं वॉटर सप्लाय स्कीम मंजूर झालेली आहे। या मंजूर झालेल्या स्कीमच्या माध्यमातून यावर्षी नांदेड शहराला यामधून पाणी पुरवठा मिळाला पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व नेते मंडळीच्या विनंती करून कॉर्पोरेशन असेल, सिंचन क्षेत्रातले अधिकारी असतील, या सर्वांनी या तलावामधून यावर्षी शहराला पाणी पुरवठा सुरू व्हावा अशी माझी इच्छा आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करेन
की यावर्षी पुराचं पाणी वाहून जाणारं पाणी या तलावामध्ये पूर्णपणे भरलं गेलं पाहिजे. विष्णुपुरीच्या मोटारी पूर्णपणे चालू नाहीत. विष्णुपुरीचं लाईट बिल थकल्यामुळं कधी कधी बंद होतं. माननीय मंत्री महोदयांना सेक्रेटरीना विनंती करून वीज बिल पूर्ण भरण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. बऱ्याच मोटारी बंद आहेत, पण ज्या काही चालू आहेत त्यांच्या माध्यमातून ताबडतोब हा तलाव भरून घेतला पाहिजे अशी विनंती माझी सिंचन क्षेत्राच्या सर्व अधिकाऱ्यांना, मंत्री महोदयांना विनंती केली. त्यांनी ते मान्य केलेली आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुराचं पाणी वाहून जाणारं पाणी ताबडतोब तलाव भरला पाहिजे. महापालिकेनं ताबडतोब आपली स्कीम पूर्णतः चालू करून नांदेड शहराला यावर्षी पाणी पुरवठा या माध्यमातून झाला पाहिजे, जेणेकरून नांदेडकरांचं फार दिवसाचं स्वप्न पुरं होईल असं मला वाटतं. सर, आपण म्हणजे अंतेश्वर बंधारा असेल, त्याच्या पुढे दिग्रसचा बंधारा असेल, यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. ते पाणी सुद्धा आपल्यासाठी राखीव आहे. त्या पाण्याची पुढे गरज लागणार आहे की नाही आपल्याला? या पाण्याची या बंधाऱ्यातून पाणी घेतल्याच्या नंतर उरलेलं पाणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. उरलेलं पाणी शेतकऱ्यांच्या शेतीकरता जे आपण देऊ शकत नाही ते पाणी देऊ शकणार आहोत असं मला वाटतं. आणि म्हणून हे पाणी उचलल्या गेलं तर विष्णुपुरीमध्ये पाणी शिल्लक राहणार आहे. अंतापूरमध्ये जे राहणार आहे या दोन्हीमधलं पाणी शेतकऱ्यांना उपयोगी येणार आहे अशी कल्पना आहे त्याच्यात. शंकरराव चव्हाणांनी विष्णुपुरी प्रकल्प उभारला, त्यांच्या नावानं जलसागर आहे. तरी या इथं जे दुरावस्था झाली आहे, अनेक गळती लागलेली आहे, लाईट बिल भरलेलं नाही, तर याला जबाबदार कोण आहे? नाही, जबाबदार तर आम्ही सर्व लोकप्रतिनिधी असो, अधिकारी असो, त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले तर निश्चित स्वरूपात कुठल्याही हाताच्या बाहेरचं काम नाही. निश्चित स्वरूपात माझी सर्वांना विनंती आहे की एक चांगल्या दृष्टीनं नांदेड शहरांच्या नागरिकांच्या दृष्टीनं अत्यंत उपयोगी असलेला हा प्रकल्प आहे. हा चालू झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना सुद्धा उरलेलं पाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. सर्वांच्या सुदैवानं हा प्रकल्प लवकर चालू झाला पाहिजे. वॉटर सप्लाय स्कीमला पाणी उचल आणि या तलावाचं महत्त्व असं आहे की अत्यंत शुद्ध पाणी या तलावात राहणार आहे. कुठलाही नाला नाही, याला कुठली नदी याच्यामध्ये नसल्यामुळं की अत्यंत शुद्ध प्रमाणात असलेलं पाणी शहराला मिळणार आहे. महापालिकेसोबत आपली काय काय चर्चा झाली? महापालिकेसोबत त्याचं टेंडरिंग झालेलं आहे, त्याचा पाठपुरावा आहे. महापालिकेला कमिशनरला मी गेल्या हप्त्यामध्ये भेटलो. कलेक्टरना 2 दिवस झाले भेटायचा प्रयत्न आहे की ताबडतोब सर्व समावेशक की इरिगेशन कॉर्पोरेशन नेते सर्वच्या याच्यामध्ये बैठक लावून या कामाला जेवढी जलद गतीनं आपण काम करू, निश्चित स्वरूपात याच्यामध्ये आपल्या सर्वांना त्याचा फायदा होईल. महानगरपालिकेनं त्या ठिकाणी अम्युजमेंट पार्क करण्याचं निश्चित केलेलं आहे. त्या दिशेने पावलं उचलत आहे. याच्याकडे आपण कसं पाहतो? आता 20 एकर जागा शिल्लक आहे आपली. तिथं आपण 42 एकर जमीन घेतलेली आहे. त्याच्यामधल्या 20 एकरमध्ये कुठलाही पार्क असो, नांदेड शहराला कुठलंही गार्डन नाही, कुठलीही व्यवस्था नाही. नागरिकांची अपेक्षा आहे कॉर्पोरेशनकडून, नेते मंडळीकडून की आम्हाला कुठंतरी खुल्या भागामध्ये खुल्या प्रमाणात फिरायला कुठंतरी जाण्याकरता जागा पाहिजे. तर निश्चित स्वरूपात 20 एकरमध्ये ते आपण उभं करू शकतो आणि माझा पाठपुरावा आहे त्याच्या. कामयाबी की बुनियाद बचपन ही से रखी जाती है. जहां बच्चे ख्वाब देखते हैं वहीं एक अच्छा तालीमी इदारा इन ख्वाबों को उड़ान देता है. हम बात कर रहे हैं अर-रिजवान प्री प्राइमरी व हाई स्कूल की, जो वाक़ है चैतन्य नगर शिव रोड नांदेड़ में. यहाँ जदीद तर्ज तालीम, माहिराना रहनुमाई और मोहब्बत भरा माहौल फराहम किया जाता है. हर जमात के लिए काबिल, बासलाहियत और तजुर्बेकार असातिज़ा मौजूद है जो बच्चों की शख्सियत साजी, अखलाकी तरबियत और सीखने के अमल को दिलचस्प बनाते हैं. अर-रिजवान स्कूल की सबसे नुमायाँ खूबी यहाँ का मुनफरिद तालीमी निसाब है, जो CBSE, स्टेट बोर्ड और ICSE के निसाब में शामिल अहम नुकात को मद्देनज़र रखते हुए एक जामे कंप्लीट लर्निंग सिस्टम की सूरत में तरतीब दिया गया है. ये एक ऐसा तालीमी निसाब है जो आपको कहीं और नहीं मिलेगा. इसका मकसद यह है कि हर बच्चा न सिर्फ पढ़ने और लिखने के काबिल हो बल्कि रवानी से बोलने भी लगे और इसकी शख्सियत हर पहलू से परवान चढ़े. इसके अलावा बच्चों को इब्तिदा से ही MPSC और UPSC जैसे मुकाबला जाती इम्तिहानात की फाउंडेशन की भी कोचिंग दी जाती है.
2013 से अब तक 560 तलबा ने 10वीं जमात के इम्तिहान में 100% और नुमाया कामयाबी हासिल की है, जो इस इदारे के मियार तालीम का सबूत है। और रिजवान इंग्लिश स्कूल की एक और ख़ास बात यह है कि यहाँ तालीम हासिल करने वाले तलबा को बाहर कहीं भी ट्यूशन लगाने की ज़रूरत ही नहीं पड़ती, क्योंकि ट्यूशन फ्री माहौल में यहाँ तालीम दी जाती है। नए तालीमी साल के लिए दाखिले जारी है, नशिस्तें महदूद है, इसलिए जल्दी कीजिए। मज़ीद तफसीलात के लिए राब्ते का पता रिजवान प्री प्राइमरी व हाई स्कूल, चैतन्य नगर, शिव रोड, नांदेड़।